हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथं बघा मी आज बनवणार आहे मिसळपाव. तर माझी तयारी चालू आहे मिसळपाव बनवण्याची. तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय सांग. इथं बघा मिसळ मसाला आणि मिसळचं फरसाण. इथं बघा आता मटकी आहे. ही मटकी मी घरी बनवलेली आहे. मटकी भिजवून तिला मोड आलेली आहे. एकदम फ्रेश आहे ही मटकी. तर आता चला मी तुम्हाला दाखवते कसं कसं बनवता येईल ती. इथे बघा पाणी ठेवलं आहे गरम करण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता हळद. तर हळद टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मला टाकायची ही मटकी आहे. इथे बघा पाणी ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायची मला मटकी. आणि इकडे बघा अंशू आमचा ये जा त्याची सारखी ये जा चालू आहे, कारण ह्याला खायचे मिसळपाव. आणि मिसळपाव बनवणार म्हणले की आज बघ इकडे पण बघा इकडे पण भांडे घासायला चालू आहे. मम्मी मिसळपाव बनव. पण आम्ही भांडे घासतो पण मिसळपाव बनव कारण सगळ्यांची फेवरेट आहे बघा. आणि इकडे बघा त्याची तर खूपच घाई असते. ह्याला तर लय आवडतं असं बाहेर वेगळं काही चटपटीत केलं ना ह्याला खूप आवडतं. तर इथं बघा असं लसूण सोलून घेतलेला आहे मी आणि खोबरे तळून घेतलेलं आहे. कांदा पण असा तळून घेतलेला आहे बघा. आणि हे टोमॅटो पण थोडासा तेलात परतून घेतलेला आहे आणि कोथिंबीर. आणि आपली मटकी शिजून झालेली आहे. आणि आता हे कोथिंबीर टोमॅटो हे कांदा हे खोबरे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून काढायचं. तर आता ह्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये टाकून वाटून घेते बघा हे सगळं. आता हे सर्वजण मला ह्या मिक्सरमध्ये टाकून वाटून बारीक पेस्ट बनवते पहिल्यांदा. आता अशी आपली तयारी झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये पाव आहेत बघा. भाजलेलं ते दाखव कसा भाजलाय ते टाकतो. जरा वरती घे की थोडस. इथं बघा आपलं असं वाटण झालेलं आहे. खूप छान वास येत आहे बघा या वाटणचा. आतापासूनच बनवलेलं तर खूप छान येणार. मस्त वाटण तयार आहे. कारण सर्व भाजून घेतले ना त्यामुळं चांगलं वाटलं गेले आणि वास पण छान येतो. इथं बघा तरीचा कलर चांगला येण्यासाठी मी ही मिरची पावडर घेत आहे थोडीशी, म्हणजे कट आपला चांगला येईल. तर इथं बघा 2 पळी म्हणजे 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे. तर यात आता तो मसाला टाकणार आहे मी वाटलेला. मसाला टाकत असते वाटलेला. तर ऑलरेडी आपण सगळं मिश्रण भाजूनच घेतलेलं आहे तळून. नंतर आपण तेलामध्ये फ्राय करतो त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही हे तळण्यासाठी. तर हा मसाला आपला हा बघा भाजत आलेला आहे. आपल्याला टाकायची लाल मिरची पावडर आणि त्यातच आपल्याला टाकायचा आहे हा मिसळपाव मसाला. आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपला मसाला पूर्ण चांगला भाजलेला आहे पहा. पूर्ण मसाला भाजलेला आहे. त्यात आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मिरची.
छान बनलेली आहे बघा. आणि अजून आपल्याला पाणी ऍड करायचं आहे. तर एक साईडला पाणी गरम करायला ठेवलं आणि ते पाणी ह्याच्यामध्ये अजून टाकणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. पाणी गरम करून घेतलेलं आहे मी एक साईडला. तर हे बघा मस्त अशी, कारण मिसळपावची भाजी अशी पातळच असते. अशा प्रकारे झाली आहे आपली मिसळपावची, म्हणजे मिसळची पावची भाजी. आणि ह्यात आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपल्याला चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी. अजून ह्याला बारीक एक 10 मिनिटं बारीक आचेवर, मंद आचेवर ठेवायचं आहे. अजून छान आपला कट येईल. खूप सुंदर अशी झालेली आहे बघा आपली मिसळ. तसं अशी मिसळ बनवली घरचे खुश, मिस्टरही खुश आणि मुलेही खुश. आणि घरी बनवलेलं कधी पण चांगलं असतं खाल्लेलं. हे बाहेर खाण्यापेक्षा मला वाटतं घरी बनवून खाल्लेलं खूप चांगलं, कारण मुलांची आवड पण पूर्ण होते आणि शिवाय बाहेर खायचं म्हटलं तरी आपल्याला परवडत पण नाही तसं, आणि घरी मनसोक्त खाऊ शकतं ना. तर मस्त झालेली आहे बघा आपली मिसळ. आवडीचं काय बनवायचं म्हटलं की इकडे न सांगता पटापट कामं चालू आहेत बरं का. माझं काम इकडे चालू आहे तोपर्यंत इकडे पण काम चालू आहे. तर हे पहा अशा प्रकारे 10 मिनिटानंतरनं अशी झालेली आहे आपली मिसळ. किती मस्त तरी आलेली आहे बघा. ह्याला खूप छान झालेली आहे. वास तर खूप छान येत आहे. आणि तोपर्यंत मी इकडं कांदा आणि लिंबू कोथिंबीर पण चिरून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मी बनवलेली मिसळ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर इथं बघा आम्ही आता मिसळ पाव खाण्यासाठी बसलेलो आहोत. तर आता मोठ्या मुलासाठी मिसळ वाढत आहे बघा. तर आधी इथं मिसळ मी बनवत आहे त्याला देण्यासाठी. तर मस्त अशी झालेली आपली मिसळ आणि ह्या प्लेटमध्ये त्याला वाढून देते आहे. पुढं आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त कलर आलेला आहे आणि वास पण खूप छान येत आहे. आणि आता मी वाढत आहे बघा. मस्त कट आलेला आहे आपल्या मिसळला. तर मी आता बनवत आहे त्याच्यासाठी. तोच सांगेल आता आपल्याला कशी झाली काय. मुलांच्या फरमाईशनुसार आज बनवलीच आहे. तर म्हटलं थोडंसं लिंबू वरतून टाकते. कशी दिसते, खूप सुंदर कलर आलेला आहे आणि छान पण दिसते. आता खायला बघू कशी झाली काय. तर आधी तुम्हाला दाखवते बघा कशी आहे. मस्त दिसते का नाही झणझणीत मिसळ. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि त्याला विचारते आता मुलाला कशी झाली सांग. तर चला आपल्याला सांगेल तो आता. कशी झाली? एक नंबर.